Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कपिलेश्वर तलाव परिसरातील संरक्षण भिंत कोसळल्यानंतर जवळील घरांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. तलावालगत असलेल्या 3 घरांच्या भिंतींना गंभीर तडे गेल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने संबंधित कुटुंबियांना तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या आदेशानंतर राजेश केळवणकर आणि मधुसूदन चौगुले या कुटुंबांनी आपली घरे रिकामी करून भाड्याच्या घरामध्ये स्थलांतर केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घरातील साहित्य घाईघाईने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने संबंधित घरांना टाळे ठोकले असून परिसरात बॅरिकेड्स उभारून नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आपलेच घर सोडून जाण्याची वेळ आल्याने कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते. सुरक्षिततेसाठी घेतलेला हा निर्णय आवश्यक असला तरी मनाला चटका लावणारा आहे. बेळगाव शहरातील श्री कपिलेश्वर मंदिराच्या मागील तलाव परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतरही धोका कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवार दिनांक 3 मे रोजी संरक्षण भिंत कोसळून 2 निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची जखम ताजी असतानाच सोमवार दिनांक 4 मे रोजी सकाळी त्याच ठिकाणी पुन्हा उर्वरित संरक्षण भिंत कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटना घडली त्यावेळी सुदैवाने परिसरात कोणीही उपस्थित नव्हते, अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता. रविवारी ज्या कठड्यावर उभे राहून अनेक युवक घटना पाहत होते तोच कठडा सोमवारी अचानक पाण्यात कोसळला. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांकडून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. कपिलेश्वर मंदिरामागील तलाव परिसरात सोमवारी पुन्हा संरक्षण भिंतीचा भाग कोसळल्याने धोका वाढला आहे. 2 चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर महापालिका प्रशासनाने हालचाल करत आता या परिसरात बॅरिकेड्स उभारून प्रवेश व पोहण्यावर निर्बंध घातले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मागील 20 ते 25 वर्षात या तलावात सुमारे 20 ते 25 जणांचा बुडून किंवा अपघाती मृत्यू झाला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी प्रश्न सुटणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत धोकादायक भाग हटवून नव्याने मजबूत संरक्षण भिंत उभारण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान तलाव परिसर सुरक्षित करून पुनर्विकास आराखड्यासह कायमस्वरूपी उपाययोजना लवकरच राबवण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाचा आनंद बेळगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. तसेच शहरातून भव्य बाईक रॅली काढून विजय साजरा करण्यात आला. राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत मतदारांचे आभार मानले. तर पश्चिम बंगालसह विविध राज्यातील पाठिंबा हा जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. शहराध्यक्षा गीता सुतार यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचे नमूद करत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकार होत असल्याचे सांगितले. भाजप नेते डॉक्टर रवी पाटील व मुरगेंद्र गौडा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत पक्षाची ताकद अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट केले. मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले मोबाईल फोन्स CEIR पोर्टलच्या मदतीने शोधून काढण्यात मुरगोड पोलिसांना यश आलं असून 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल हरवल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून विविध ठिकाणी वापरात असलेले हे मोबाईल शोधून काढले. आवश्यक पडताळणी पूर्ण करून जप्त केलेले मोबाईल संबंधित मालकांना सुपूर्द करण्यात आले असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी तसेच CEIR.gov.in संकेतस्थळाचा वापर करावा असे आवाहन मुरगोड पोलिसांनी केले आहे.
विजापूर जवळील जुमनाळ क्रॉस परिसरात सोमवारी सकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या 2 कारमध्ये भीषण समोरासमोर धडक झाली. मुळवाड गावाकडून येणारी कार आणि विजापूरकडून येणारी कार यांच्यामध्ये हा अपघात झाला असून दोन्ही गाड्या मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या आहेत. या भीषण अपघातात विजापूरहून हुबळीला प्रवास करणारे निवृत्त DYSP बसवराज चौकीमठ यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांनी तात्काळ मदत करून रुग्णालयात दाखल केले. निवृत्त DYSP बसवराज चौकीमठ यांनाही किरकोळ दुखापत झाली असून ते सुदैवाने जीवघेण्या धोक्यातून बचावले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची नोंद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. विजयपूर हा दुष्काळग्रस्त जिल्हा असून ब्रिटिश काळापासूनच्या पावसाच्या नोंदींनुसार हा अत्यल्प पावसाचा प्रदेश असल्याचे पालकमंत्री MB पाटील यांनी सांगितले. संत श्री सिद्धेश्वर महास्वामी यांच्या विचारांनुसार सह्याद्रीतील पाणी आणून हा प्रदेश कॅलिफोर्नियासारखा विकसित करण्याचे स्वप्न आज प्रत्यक्षात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलवाड, तुपची बबलेश्वर, चिम्मलगी, तिडगुंदी आदी प्रकल्पांद्वारे 100 TMC पेक्षा अधिक पाणी आणण्याचे प्रयत्न झाल्याने हवामानात सकारात्मक बदल दिसत आहे. त्याचबरोबर तिकोटा येथील कृष्णावेणी FPOच्या माध्यमातून सह्याद्री फार्म्सच्या सहकार्याने ऑरा 36 जातीच्या द्राक्षांची 100 एकरांवर लागवड सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असून या पत्रकार परिषदेला शेतकरी इरप्पा बगली, पिंटू कोन्नूर, अशोक बाबर तसेच कृष्णावेणी FPOचे पदाधिकारी संदीप बबन पाटील आणि सचिन पाटील उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. आमदार आसिफ सेठ यांनी विश्वेश्वरय्या नगर आदर्श कॉलनी येथे आयोजित बुद्ध जयंती सोहळ्यास उपस्थित राहून श्रद्धा आणि आदराने अभिवादन केले. या कार्यक्रमामध्ये गौतम बुद्ध यांच्या शिकवणींना अभिवादन करण्यात आले. शांतता, करुणा, समता आणि सामाजिक सलोखा या मूल्यांवर भर देण्यात आला. यावेळी आमदार सेठ यांनी बुद्ध तत्वज्ञान आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत अहिंसा, एकता आणि न्यायाच्या मार्गाने पालन करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक ऐक्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ ऑटोनगर KH पाटील हॉलजवळ येथे तब्बल 1,02,00,000 खर्चाच्या महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत डांबरी रस्त्याचे बांधकाम तसेच सर्वसमावेशक ड्रेनेज व्यवस्था विकसित करण्यात येणार असून औद्योगिक क्षेत्रातील दीर्घकाळ प्रलंबित समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे औद्योगिक युनिट्स, कामगार आणि दैनंदिन प्रवाशांना अधिक सुलभ वाहतूक आणि स्वच्छतेच्या सुविधा मिळणार असल्याचे आमदार सेठ यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नेते, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. औद्योगिक परिसराच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपस्थितांनी स्वागत केले. कोणत्याही भाषेचा शेतकरी त्याची व्यथा आणि प्रश्न सारखेच असतात. त्यामुळे अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून पिकाला योग्य हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना बेळगाव तालुका यांच्या वतीने बेळगुंदी येथील मरगाई देवी मंदिर परिसरात रविवार दिनांक 3 मे रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शेट्टी यांनी शेतकरी हा देशाचा कणा असून तोच सर्वाधिक वंचित असल्याचे सांगत रताळे, बटाटा आणि ऊस पिकांना योग्य दर मिळत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किरण मोटणकर होते, तर यावेळी शशिकांत नाईक, राजेंद्र गड्डेनवर, प्रवीण कुमार शेट्टी, विनय कदम यांची भाषणे झाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. श्री दत्त पद्मनाभ पीठाचे विद्यमान पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रविवार दिनांक 3 मे रोजी उचगाव येथे सामूहिक दिव्य उपनयन संस्कार सोहळा भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गोवा आणि स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात 14 बालकांचा उपनयन संस्कार विधिवत संपन्न झाला. चौलकर्म, स्नान व शुद्धी, यज्ञोपवीत धारण, उपनयन मंगलाष्टक, गायत्री मंत्रोपदेश, भिक्षाटन आणि मातृभोजन अशा पारंपरिक विधींनी हा संस्कार पूर्ण करण्यात आला. वेदमूर्ती अनुपजी शेलार यांनी उपनयन संस्काराचे महत्त्व स्पष्ट करताना तो ज्ञानमार्गाकडे नेणारा आणि बालकाच्या द्विजत्वाचा आरंभ करणारा अत्यंत महत्त्वपूर्ण संस्कार असल्याचे सांगितले. या सोहळ्याला रामचंद्र नाईक, धनंजय जाधव, डॉक्टर प्रवीण देसाई, भरतबाबू करण्णावर यांच्यासह अनेक धर्माभिमानी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरातील कपिलेश्वर उड्डाणपुलावर वाढत्या वाहतुकीमुळे सोमवारी पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. शनी मंदिरासमोरील परिसरात झालेल्या या कोंडीमुळे सुमारे अर्धा तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहनधारकांना भर उन्हात मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तानाजी गल्लीतील रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर वाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गावर वळवण्यात आल्याने वर्दळ वाढून वारंवार कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीमुळे विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना याचा अधिक त्रास होत असून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने एकूण 23 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध शासकीय कामांसाठी येत असल्याने प्रवेशद्वाराजवळ महत्त्वाच्या विभागांमध्ये कॅमेरे बसवून संपूर्ण परिसरावर सतत नजर ठेवली जाणार आहे. या प्रणालीमुळे संशयास्पद हालचाली, गोंधळ किंवा गैरप्रकार त्वरित ओळखून त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे सुरक्षा, पारदर्शकता आणि कार्यालयीन शिस्त वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरातील रेल्वे स्थानकाजवळील परिसरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अनेक दुकाने जळून नुकसानग्रस्त झाली आहेत. या आगीमध्ये शेजारील दुकानांनाही फटका बसला असून विविध दुकानातील माल जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम सुरू आहे. ही घटना इंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव शहरातील गोवा वेस्ट चौकामध्ये रविवारी उशिरा रात्री काही तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. एका मध्यधुंद तरुणाचा दुसऱ्या तरुणासोबत किरकोळ वाद होऊन तो वाढत जाऊन रस्त्याच्या कडेला हाणामारीमध्ये परिवर्तित झाला.
यानंतर महाराष्ट्र पासिंगच्या कारमधून आलेल्या काही तरुणांनी दुचाकीस्वारांना अडवून मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं असून घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रिक्षा स्टँडजवळ मुख्य रस्त्यावर उघडे पडलेले सुमारे 2 फूट बाय 2 फूट खोल चेंबर वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. महापालिकेकडून पूर्वी टाकलेली फरशी फुटल्यानं चेंबर पुन्हा उघडं पडलं असून वाहनांचे चाक अडकून गंभीर अपघात होण्याची तसेच पादचाऱ्यांना जखमी होण्याची शक्यता वाढली आहे. वर्दळीच्या या मार्गावर सिग्नलमुळे वाहने थांबत असल्याने उघड्या चेंबरमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून धोका अधिकच वाढलाय. स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेने तातडीने चेंबर सुरक्षितपणे बंद करून मोठी दुर्घटना टाळावी अशी मागणी केली आहे. बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले असून उमेश मेटी यांनी 21,866 मतांच्या प्रचंड फरकाने विजय संपादन केला. या निवडणुकीत उमेश मेटी यांनी 97,941 मते मिळवत सुरुवातीपासून आघाडी कायम राखली आणि अखेर निर्विवाद विजयाची नोंद केली. या विजयामागे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे नियोजनबद्ध प्रयत्न, संघटनात्मक बांधणी आणि प्रभावी प्रचार महत्त्वाचा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून जारकीहोळी यांनी बागलकोटमध्ये तळ ठोकून कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि मतदारांशी थेट संवाद साधणे यावर भर दिला होता. माजी आमदार HY मेटी यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीतील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. वैशाख कृष्ण चतुर्थी मंगळवार दिनांक 5 रोजी येत असून यंदा अंगारकी संकष्टीचा दुर्मिळ योग जुळल्याने शहरासह परिसरातील गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक परिसरासह शहरातील प्रमुख गणेश मंदिरात विशेष पूजा, अभिषेक, आरती, आकर्षक सजावट आणि भक्तांसाठी विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. पहाटेपासून पूजा अर्चा सुरू राहणार असून दिवसभर उपवास करणाऱ्या भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. चंद्रोदय रात्री 10:19 होणार असून त्यानंतर महाआरती व तीर्थप्रसाद वितरण होणार आहे. 2026 मध्ये एकूण 3 अंगारकी संकष्टींचा योग जुळून आल्याने या संकष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. राजाराम बापू पाटील ललित कला अकादमीच्या वतीने स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकनेते राजाराम बापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान 2026 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य, कला आणि मराठी भाषेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून सोहळा शनिवार दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना जीवन गौरव सन्मान, कवयित्री सिसिलिया कार्व्हलो, डॉक्टर विवेकानंद गोपाल, डॉक्टर सुरेंद्र दरेकर, प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांना विविध सन्मान तसेच अनंत कदम यांना विशेष सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारांची निवड डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली असून कार्यक्रमास महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती तसेच बेळगावशी असलेले आत्मीय नाते लक्षात घेऊन सलग 4थ्या वर्षी हा सन्मान सोहळा बेळगावमध्ये आयोजित करण्यात येत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले. तिलारी ते चंदगड मार्गावर पार्ले गावच्या हद्दीत चंदगड पोलिसांनी 9 लाख रुपये किमतीच्या 4,272 दारूच्या बाटल्यांसह एकूण 14,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली असून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चालक शेखर मारुती सावंत वय 36 आणि किशोर अनंत लोंढे वय 40 यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त मुद्देमालामध्ये 5 लाख रुपये किमतीचे वाहन, 20,000 रुपये किमतीचा मोबाईल व 4 सिम कार्डचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे करत आहेत.
बेळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्याच्या उद्देशाने 17 मे रोजी स्वच्छ बेळगाव विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले असून 25,000 कार्यकर्त्यांच्या सहभागातून शहरभर स्वच्छता श्रमदान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती शिवम असोसिएट्सचे प्रमुख शिवानंद निलण्णवर यांनी दिली. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की 17 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेमध्ये शहरातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. अभियानानंतर कार्यकर्त्यांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून सायंकाळी सरदार्स मैदान येथे सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम तसेच सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करत स्वच्छ, सुंदर आणि हरित बेळगाव घडवण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे निलण्णवर यांनी स्पष्ट केले. या अभियानातून स्वच्छतेबरोबरच जनजागृती निर्माण करून पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी बेळगाव घडवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.